नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे लायपोमा। तर लायपोमा म्हणजे काय? लायपोमा म्हणजे आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी गाठी तयार होतात, ज्याला आपण सॉफ्ट टिश्यू बिनाइन ट्यूमर असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे फॅट असतं बॉडीमधलं, आपलं फॅट एका जागी डिपॉझिट होतं। स्किनची जी एकदम वरची लेयर असते म्हणजे त्वचेच्या एकदम खाली अशा छोट्या छोट्या गाठी तयार होतात। तर मोस्टली ह्या गाठी त्याचं जे कॉमन साईट आहे, तर तुम्हाला जसं आर्मला किंवा फोर आर्मला या जागी त्या जास्त तयार होतात। कोणाकोणाला इथे अशा छोट्या छोट्या गाठी तयार होतात, कोणाकोणाला ट्रंकवर असतं, मानेवर येतात, मांड्यांवर येतात, थाईच्या भागावर, पाठीवर सुद्धा येतात। तर हे त्याचं मोस्ट कॉमन साईट आहे। तर ह्या ज्या गाठी असतात ह्या बिनाइन असतात। लायपोमा म्हणजे फक्त फॅटचं डिपॉझिट होते, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये समजा कोणाचं मेटाबॉलिझम बरोबर नसेल, मोस्टली हे हेरिडिटरी राहतं, जेनेटिक, याच्यामध्ये अनुवांशिकता कुठे ना कुठे राहते, फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते। दुसरं जर ओबेसिटी असेल, कोणाला खूप लठ्ठपणा असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा लायपोमा हा तयार होऊ शकतो। अनेक पेशंट आमच्याकडे येतात की मला शरीरावर खूप गाठी येत आहे। काही काही पेशंट असे येतात की ज्यांनी ती गाठ काढलेली असते, म्हणजे किंवा ऑपरेशन करून ती काढलेली असते। पण लायपोमा कसे असतात, हे रिकरंट तयार होण्याची टेंडन्सी बॉडीमध्ये एकदा जर तयार झाली तर खूप जास्त प्रमाणात नवीन नवीन तयार होतात। काही काही जणांना खूप मल्टिपल असतात, मोस्टली ह्या मल्टिपलच असतात, 10-10, 20-20 असतात, कोणाला 5-6 असतात। पहिले एक तयार होते, मग हळूहळू त्याची साईज वाढते। एकदम खूप स्पीडनी याची साईज वाढत नाही लायपोमाची, खूप हळूहळू त्या ग्रोथ त्याची वाढत जातं आणि खूप कमी केसेसमध्ये मोठी साईज होते। मोस्टली त्या 1 किंवा 2 सेंटीमीटरपर्यंतच त्या लायपोमाची साईज असते आणि राऊंड शेप असतात। आणि त्याला आपण कसं ओळखायचं की हे बिनाइन आहे? बिनाइन म्हणजे साधी, मॅलिग्नंट म्हणजे हे कॅन्सरच्या गाठी असतात बघा। तर ही मोहेबल असते, आपण जर त्याला प्रेस केलं तर एका जागेहून दुसऱ्या जागेला ती सरकते, मोहेबल होते आणि असं रबरसारखं राहते, सॉफ्ट थोडीशी, खूप हार्ड नसते। तर याच्यामध्ये अनेक पेशंट बघतो की ज्यांना ट्रीटमेंट घेतात इकडे तिकडे, परंतु त्याच्यावर असं स्पेशल ट्रीटमेंट काही नाही आहे की ज्याच्याने ते जडापासून जाईल। इन्सिजन सांगतात, म्हणजे ऑपरेटर्स सांगतात, त्याच्यानंतर ती काढली समजा गाठ, तर परत काही दिवसांनी दुसऱ्या तयार होणारच आहे। तर तुम्ही किती वेळा ऑपरेट करणार हे महत्त्वाचं। तर याच्यापासून सहसा पेशंटला त्रासही काही राहत नाही, परंतु जर एखादी गाठ मोठी झाली तर त्याचं जे प्रेशर एखाद्या नर्ववर समजा आलं, किंवा एखाद्या नसेवर किंवा तुमच्या आर्टरीवर, व्हेनवर जर त्याचं प्रेशर क्रिएट झालं एखाद्या मोठ्या गाठीचं, तर तुमचा जो समोरचा पार्ट आहे, तर समजा इथे एखाद्याला गाठ आली, ती खूप मोठी झाली, तर तुम्हाला त्या हाताने समजा काम जास्त झालं तर तुम्हाला त्या हाताला पेन राहू शकतो, दुखणं राहू शकते। काही काही जणांना मग मुंग्या येतात, ब्लड सर्क्युलेशन जर हॅम्पर झालं तर मुंग्या येणार एखाद्या केसेसमध्ये। म्हणजे समोरचा जो भाग आहे जिथून ब्लड सर्क्युलेशन जर हॅम्पर होत असेल, तर तो हात पण सुकत येतो, म्हणजे हलका ॲट्रोफिड होत येतो, किंवा तुम्हाला काही निकामी झाल्यासारखा वाटू शकतो, जेव्हा खूप सिव्हिअर प्रमाणामध्ये त्याची खूप मोठी गाठ तयार होऊन जर प्रेशर क्रिएट होत असेल तर। अशा केसेसमध्ये बघा, जर लायपोमाचा तुम्हाला त्रास असेल तर होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे याच्यात काम करतात। होमिओपॅथीमध्ये थुजा आहे, कॅल्केरिया कार्ब आहे, नक्सोमिका, फॉस्फरस, लायकोपोडियम आहे, सायलिशिया आहे, अशा अनेक मेडिसिन आहे ज्या या लायपोमावर खूप चांगल्या प्रकारे काम करतात। ऑपरेशन करणं हा त्याच्यावर म्हणजे जडापासून काढण्यासाठी तो पर्याय मुळीच नाही आहे, कारण ह्या खूप मल्टिपल असतात। तुम्ही किती वेळ इन्सिजन करणार, किती वेळा त्याला हाताळणार, आणि सहसा ह्या ज्या लायपोमा असतात ह्या कॅन्सरस स्टेजमध्ये कन्वर्ट होत नाहीत, परंतु जर तुम्हाला त्याला वारंवार जर तुम्ही ऑपरेट करत असाल किंवा तुम्ही त्याला हाताळत असाल, त्याच्याने इंजुरी तिथे होत असेल, तर अशा केसेसमध्ये तिथे सेल्सची ग्रोथ होऊ शकते। परंतु जर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घेतली तर होमिओपॅथिक औषधांनी त्याची सगळ्यात महत्त्वाचं की जी वाढ आहे ती थांबून जाणार, नवीन ज्या गाठी तयार होणार आहे ते पूर्णपणे बंद होऊन जाणार। थँक्यू।